श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपली सुरुवात आहे। सकाळपासून मी तुम्हाला सर्व डेली रुटीन दाखवणार आहे। बघा, आज पालक पनीरची भाजी करत आहे मी। त्याच्यासाठी पालक हे बारीक मिक्सरमधून करून घेतला आणि त्याच्यामध्ये मसाला पण तयार करून घेतला मी। त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं बीट टाकायचं, म्हणजे एकदम थोडं किंचित टाकायचं, म्हणजे त्याच्यामुळे भाजीला कलर छान येतो, लाल कलर मस्त, आणि मुलांना पण खाण्याला चांगलं असते, ते हेल्दी असते। त्यामुळे मी त्याच्यामध्ये बीट वगैरे थोडंसं वापरत असते। मला खूप आवडते पालक पनीरची भाजी। बघा, आता मी भाजी बनवत आहे। तर कसे आहात तुम्ही? सर्व चांगलेच असणार आहात। माझी मम्मी ना खूप टेस्टी भाजी बनवते पालक पनीरची, मला खूप आवडते। जर तुम्हाला आमचे म्हणजे तन्वीचे आणि माझे व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बस एवढंच करा। तर आता बघा, पनीरची भाजी बनवते मी। इथं मसाला टाकलेला आहे तेलामध्ये। अर्धा पाव पनीर आणलेला आहे। फक्त प्रतीकला आणि तन्वीला आवडते पनीर, आणि बाकी कोणाला आवडत नाही आमच्या घरामध्ये। मला तर आवडते वगैरे टाकून घेतली, आणि त्याच्यामध्ये मसाल्याचा मी जास्त वापर करत नाही। फक्त टोमॅटो, कांदा हे बारीक करून आणि पालक वगैरे बारीक करून, म्हणजे पालक कसा बारीक करायचा, त्या काळ्या वगैरे असतात ना, त्या सर्व मी पूर्ण बारीक करत असते, कारण की ते काळ्या असतात ना, त्याच्यामध्ये विटॅमिन्स खूप भरपूर असते। त्यासाठी पानांपेक्षा ते ज्या पालकाच्या अशा दांड्या असतात की नाही, त्याच्यामध्ये जास्त विटॅमिन्स असते। त्यामुळे मी ते मिक्सरने सर्व काढून घेत असते। बघा, मीठ टाकलेलं आहे। हे मसाला आधीच मीठ टाकून द्यायचा मसाल्यात, त्याच्यानंतर मसाला छान होतो। थोडंसं मीठ टाकलं। आज माझं दिवसभराचं पूर्ण डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पूर्ण म्हणजे थोडंफार करणार आहे। तर आज मी या तन्वीला आणि प्रतीकला स्कूलमध्ये टिफिनसाठी ढोकळा बनवला होता। तर तुम्हाला दिसणारच आहे तो पुढे व्हिडिओमध्ये। बघा, या प्रकारे मी भाजी करत असते पालक पनीरची। कधी मसाला पनीर करते, कधी वेगवेगळ्या करते मी। मटर पनीर करते, कधी पालक पनीर करते। तर तुम्हाला आता बघायला मिळणारच आहे। मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे, मी कशा प्रकारे करते। तुम्ही पण कशा प्रकारे करता ते कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा। हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे। वाव, किती छान बनवली माझ्या मम्मीने। बघा, इथे तन्वी पण आलेली आहे बोलण्यासाठी। इथे मी लगेच चपात्या बनवून घेतल्या, कारण की प्रतीकला लागलेली होती भूक। तर लगेच मी चपात्या बनवायला घेतल्या आणि त्याला वाढून दिली जेवणासाठी। आणि ते मागचं तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंड, तर ती आम्ही स्टाईल्स वगैरे बसवली नाही मागे, म्हणून ते तसंच होते। ते किती पण क्लीन केलं ना, तर ते तसंच होते। आता त्याच्यावर पण आम्ही सोल्युशन काढणार आहोत, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे। पुढे म्हणजे या व्हिडिओमध्ये नाही, ते आम्ही मिशोवरून काहीतरी बोलवलेलं आहे। हाय फ्रेंड्स, हे बघा आम्ही वरती आलेलो आहे। त्यामुळे हे चकल्या टाकल्या होत्या ना, ते काढायसाठी। बघा, छान लागत आहे। आम्ही रात्री ते कुरड्या आपण केलेल्या होत्या की ते चकल्या त्या काढण्यासाठी आम्ही गेलो होतो वरती।
तर हाय फ्रेंड्स, आम्ही जी वरती दाखवत आलेलो आहे तुम्हाला. ते चकल्या बघा टाकले तुम्ही होते वरचं ना बॅकग्राऊंड कसं आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर आहे ना त्या चकल्या आम्ही त्या सुकल्या आता आम्ही माझ्या घ्यायला बोलण्यात काही आलेलो आहे. चुकी होत छान असेल. लागत आहे. छान लागत आहे. ती कच्च्याच खातं का मग? मला आवडतं. बघा आमच्या इकडचं संध्याकाळचं बघा किती छान वातावरण वाटत आहे. आणि तन्वी आहे. ही बघा तन्वीची चकली खाणं चालू आहे. तन्वी आपण कुठे गेलो होतो आता? आम्ही बाहेर गेलेलो होतो. कुठे गेलो होतो आपण? ते तिकडच्या मंदिरात ना कोणतं तिथे मंदिर आहे? कार्यक्रम होता भूमिपूजनचा. महादेवाचं मंदिर बांधण्यासाठी निधी मिळालेला आहे तिथे. तिकडे आम्ही आणि गेलो तुम्ही होतो. हा व्हिडिओ तिथे गेलो होतो कुठून आम्ही. बघत आहात ते कमेंट्स मध्ये आम्हाला नक्कीच सांगा. म्हणून आम्ही वेळाने आलेलो आहे इथं चकल्या काढण्यासाठी. वरती आलेलो आहे, आता खाली जातो. चला खाली जाऊ. चला खाली चलू आता जेवण वगैरे करतो आम्ही. हे बघा इथे पालक चिरून घेतलेला आहे आणि हे पनीर वगैरे मी चांगलं स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेलं आहे. हे मसाला काढलेला आहे. पालक पनीरच्या साईज. हा माझा मुलगा आहे प्रतीक आणि ते माझे वडील आहेत आणि ही माझी आई आहे, झोपलेली आहे. बघा आमच्या घरामध्ये एवढे सदस्य आहेत. ही तन्वी आहे. तन्वीला आता दाखवायचं राहून गेलं होतं. तुम्ही तर तिला बघितलेलंच आहे खूप वेळा. तर बघा तन्वी काय करत आहे. तन्वीला बाजूच्या घरी जेवायला बोलवलेलं होतं, तर ती आता करत आहे तयारीचं. तन्वीला खूपच वेळ आहे. तिला म्हणजे खूप छान वाटते तयारी करायला. ती नेहमी तयारी तिला करतच राहते. आणि ती बोलते की मला मेकअप पार्लर करायचं आहे मम्मी, अशी ती नेहमी म्हणत असते. तयारी करण्याची तन्वीला खूपशी अशी आवड आहे. बघा इकडे भात पण टाकलेला आहे मी. प्रतीकला थोडा भात पाहिजे होता म्हणून. हे बघा सकाळी टिफिनसाठी ढोकळा बनविला होता. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तो दिसलाच असेल. हा याचा बेसन ढोकळा आहे. याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. बघा किती छान झालेला आहे ढोकळा. आणि तन्वीला टोमॅटो सॉस पाहिजे आहे आणि प्रतीकला काही आवडत नाही, त्याला टोमॅटो सॉस नाही पाहिजे, तो तसाच खातो. आणि तन्वीला टोमॅटोचा सॉस पाहिजे. तर बघा. बाय.